प्रेमात पडलेला एक इंजिनियर आपल्या गर्लफ्रेंडसाठी अक्षरशः चोर झाला। प्रेम आंधळं असतात असं म्हणतात, पण हा इंजिनियर प्रेमात आंधळाच नाही तर थेट चोर झालाय। 65 एकर शेती आणि 40,000ची नोकरी, तरीही या पठ्ठ्यानं गर्लफ्रेंडसाठी थेट चोरीचा मार्ग निवडला। विश्वास बसणार नाही, पण हे खरंय। या पठ्ठ्यानं गर्लफ्रेंडला मोबाईल आणि एअरबड्स चोरून गिफ्ट केलेत। पण या पठ्ठ्यानं असं का केलं, याला असं का करावं लागलं, तेच या व्हिडिओतून पाहूयात। त्याचं झालं असं की नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील रिलायन्स डिजिटल मॉलमध्ये एक महागडा फोन चोरीला गेला। या घटनेची पोलिसात तक्रार आली। पोलिसांनी तत्काळ मॉलचं CCTV फुटेज तपासलं। त्यातच एक स्मार्ट आणि व्यवस्थित दिसणारा मुलगा स्पॉट झाला। CCTVच्या आधारे पोलिसांनी अंबडचं DGP नगर गाठलं, तरुणाचं घर शोधलं आणि त्यानंतरच एक भन्नाट ट्विस्ट समोर आला। पोलीस 65 एकर शेती असलेल्या एका श्रीमंत तरुणाच्या घरी पोहोचले होते। 65 एकर जमीन आणि 40,000 रुपयांची नोकरी, आणि तरीही चोरी। इतकं सगळं असूनही साहेबांच्या प्रेमाचा EMI एवढा जास्त होता की त्यांनी चोरीचा मार्ग निवडला। पोलिसांनी तरुणाला प्रश्न विचारला की का रे बाबा, तू असं का केलं? तुला चोरीची नेमकी गरज का भासली? यावर हे साहेब लागलीच भावनिक झालेत। त्यांनी आपलं सगळं दुःख सांगून टाकलं। प्रियसी मोबाईल आणि हेडफोनसाठी हट्ट करत होती, म्हणून मी चोरी केली। या मजनूचं नाव राधेश्याम चौधरी। राधेश्यामनं चोरी केलेला मोबाईल आणि एअरबड्स प्रियसीला भेट म्हणून दिले होते। ते म्हणतात ना, माणूस प्रेमात वेडा होतो, पण इथं प्रेमानं इंजिनियरला थेट चोर बनवलं। शेती आणि नोकरी असलेला माणूस चोरी करतोय, यावर आता काय बोलावं हे कदाचित पोलिसांनाही सुचलं नसावं। सध्या साहेब पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यांच्या प्रियसीचं काय झालं ते माहिती नाही, पण लक्षात ठेवा, प्रेमात पडणं चांगलंच आहे, पण प्रेमासाठी अशा गुन्ह्यात पडणं आणि वाटेल ते करणं मात्र चुकीचं आहे। म्हणून प्रेम करा आणि प्रामाणिक राहा। काय म्हणतात, बरोबर आहे ना?